भंडारा जिल्ह्यामध्ये नागरिकांनीच रस्त्याच्या निकृष्ट बांधकामाची पोलखोल केली आहे। भंडारा नगर परिषदेअंतर्गत शहरामध्ये कोट्यवधींची सिमेंट रस्त्याची कामं सुरू करण्यात आली आहेत। मात्र या कामांचा दर्जा हा अत्यंत निकृष्ट असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। रस्त्याचं बांधकाम सुरू असतानाच त्यावर भेगा पडू लागलेल्या आहेत। कंत्राटदार प्रेशर मशीनच्या ऐवजी मजुरांकडून रस्ता बांधत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। नगर परिषदेनं या एकाच कंपनीला सर्व कामं दिलेली आहेत। तक्रार करून सुद्धा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। या बांधकामाची वेळीच दखल घेत कंत्राटदारावर कारवाई करण्याची मागणी इथल्या नागरिकांनी केली आहे। निकृष्ट रस्ते बांधकामाची पोलखोल स्वतः स्थानिकांनी केलेली आहे। पैसा कंत्राटदाराच्या घशात घातला जातोय असा आरोप त्यांनी केला। तर कोट्यवधींची कामं एकाच कन्स्ट्रक्शन कंपनीला दिल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे आणि नगर परिषद कंत्राटदारावर मेहरबान असल्याचा आरोप करण्यात आला आहे। नक्की आम्ही आज हे सगळेच पाहणी करणार आहोत आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम असेल ते सगळे रिपेअर करायला लावणार आम्ही। काही कोणालाही पाठीशी घेण्याचा काही संबंध येत नाही। कंत्राटदाराला शहरातील इतरही काम आहेत, काय वाटतं की इतर गुणवत्ता किती चांगली राहणार आहे? इथलीच गुणवत्ता चांगली नाही, तुम्ही जे कुठे कुठे प्रॉब्लेम गेले ते आम्हाला सांगावं आणि आम्ही ते सीओ साहेबांना आता तेच सांगतोय का जे कोणी कॉन्ट्रॅक्टर खराब असेल त्याच्यावरती कारवाई करा, पण काम गुणवत्ता व्हायला पाहिजे। काय सांगाल, हा रस्त्याचं बांधकाम सुरू आहे, तुम्ही याची तक्रार दिली होती। मोठ्या बाजारात हे जे सिमेंट रोडचं बांधकाम जे सुरू आहे, आपण बघाल आमच्या मागे जस्ट हे बांधकाम सुरू आहे। आता नुकताच हा इथे रोड झालेला आहे। या रोडला आत्तापासून म्हणजे याची क्युरिंग नाही काही नाही आणि आताच इथे क्रॅक गेलेला आहे। अतिशय निकृष्ट अशा दर्जाचं इथे काम झालेलं आहे। इथे व्हायब्रेटरी वापरण्यात नाही आली आहे। आम्ही शिवसेनेच्या वतीने या कामाची सखोल चौकशी झाली पाहिजे। कंत्राटदाराला एकाच कंत्राटदाराला हे सगळं काम अलॉट होत आहे आणि हा एवढा प्रचंड असा घोळ इथे नगर परिषदेमध्ये झालेला आहे। त्याची आम्ही शिवसेनेच्या वतीने त्याची सखोल चौकशी व्हावी अशी आम्ही विनंती करतो। काय सांगाल सर, रस्त्यामध्ये बोगस सिमेंटचा वापर करण्यात आलेला आहे आणि कुठंही व्हायब्रेटर न वापरता रोड बनवण्यात येत आहे आणि आतापासूनच रस्त्याला कंप्लेंट येतात, काय सांगाल? बघा, यासाठी मी आता स्वतः प्रत्येक रस्त्याला मोका तपासणी करणार आहे। माझी टेक्निकल विंग सोबत घेऊन इस्टिमेटनुसार रोड बनला आहे की नाही, इस्टिमेटमध्ये ज्या काही प्रोव्हिजन आहेत त्या प्रोव्हिजन कंत्राटदाराने वापरलेले आहे की नाही याची सखोल चौकशी आम्ही करू आणि काही जर कमी जास्त आढळलं तर आम्ही कारवाई करू।